नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो। त्याचबरोबर तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त ठरेल असे व्हिडिओ सुद्धा शेअर करीत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण हा नवीन व्हिडिओंची प्लेलिस्ट ही चालू केलेली असून ज्यामध्ये आपण सरळ सेवा भरती तयारी करिता तसेच तलाठी भरती करिता उपयुक्त अशा काही प्रश्नांचा सराव घेत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या भागामध्ये जेव्हा आपण प्रश्न शेअर केलेले होते म्हणजे याचा भाग 1 मध्ये बरेचसे विद्यार्थी मित्रांनी हा स्पीड जे थोडा सांगण्याचा हेतू जास्त झाला असा म्हटलेला आहे। त्यामुळे आपण त्या सर्व विद्यार्थी मित्रांचे जे कमेंट्स आहेत त्याच्यानुसार विचार करून आपण जो या भागामधील प्रश्न आहेत ते थोड्या मीडियम स्पीडवर घेऊयात, जेणेकरून ज्या विद्यार्थी मित्रांना कमी वेळेत जास्त प्रश्न व्हावेत असे वाटते आणि ज्या विद्यार्थी मित्रांना जे प्रश्न योग्य पद्धतीने व्हावेत असे वाटते या दोघांचा ही मेळ लागेल। त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ आणि ही प्लेलिस्ट संबंधीची माहिती शेअर करायला विसरू नका, कारण विद्यार्थी मित्रांनो अत्यंत उपयुक्त अशी प्रश्न असून ही प्रश्ने तुमच्याकरिता खास आपण घेऊन आलेले आहोत आणि यामध्ये आपण व्यवस्थित असं विश्लेषण सुद्धा तुम्हाला करीत जाणार आहोत। आता ज्या विद्यार्थी मित्रांना एखादी घटक किंवा एखादी प्रश्न सोडवल्यानंतर असं आहे की त्या प्रश्नाचं उत्तर हे ऑलरेडी माहित आहे किंवा त्या प्रश्नाचं उत्तर सोडवतानाची म्हणजे त्यांना जास्त स्पष्टीकरणाची गरज नाही, अशा विद्यार्थी मित्रांनी काय करू शकता की इकडे आपल्याला व्हिडिओ थोडासा स्किप करण्याचा ऑप्शन असतं। तर तुम्ही थोडं स्किप केल्यानंतर 10 ते 15 सेकंद व्हिडिओ पुढे जात असतो, मग तुम्हाला तशा पद्धतीने सुद्धा व्हिडिओ हा पाहता येईल, जेणेकरून तुम्हाला अधिक वेळ जाणार नाही आणि ज्या विद्यार्थी मित्रांना स्पष्टीकरण लागेल त्यांना सुद्धा मिळेल। तर आता आपण प्रश्नांची सुरुवात करूया। या भागामध्ये आपण प्रश्न 1 पासून प्रश्न 20 असे एकूण 20 प्रश्न पाहणार आहोत, ज्यामध्ये प्रत्येक भागामध्ये आधारित 5-5 प्रश्न आपण घेतलेले आहेत। म्हणजेच यामध्ये आपण चालू घडामोडीचे 5 प्रश्न, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ताचे 5 प्रश्न, मराठी आणि इंग्रजीचे प्रत्येकी 5-5 प्रश्न असे एकूण 20 प्रश्न घेतलेले आहेत। आता हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा, कारण त्यानुसार आपण यामध्ये म्हणजे नवीन जो लेसन्स घेऊन येऊ त्यामध्ये तुम्हाला हवा असेल त्या पद्धतीने बदलही करू शकतो। तर आता आपण प्रश्न सोडूया। पहा, पहिला प्रश्न आहे भारत रुपया अमेरिका प्रश्नचिन्ह। आता भारतचं जे करन्सी आहे ती आहे रुपया, तर अमेरिकेची काय हे असं आपल्याला विचारलेलं आहे। ऑप्शन दिलेत येन, टका, डॉलर आणि दिनार। तर आपल्या सगळ्याला माहित आहे की भारताची ज्या पद्धतीने रुपया आहे त्याच पद्धतीने अमेरिकेचा डॉलर हे आहे, म्हणून ऑप्शन सी हे याचं उत्तर येईल। आता त्यानंतर आपण पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 2 चा ए आहे गगन, बी आहे नक्षत्र, सी आहे अंबर आणि डी आहे नभ। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यापैकी गटात न बसणारा अक्षर कोणता आहे हे ओळखायचं आहे आणि तुम्हाला उत्तर देण्याकरिता आपण 10 सेकंद थांबूयात। हां, तर विद्यार्थी मित्रांनो, गगन, नक्षत्र, अंबर आणि नभ यामध्ये नक्षत्र हा शब्द वेगळा येईल, कारण बाकीचे जे शब्द आहेत ते गगन, अंबर आणि नभ हे एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत त्यामुळे। तर आता आपण पुढील प्रश्न घेऊया। पहा, प्रश्न क्रमांक 3, सीमाचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते। पहा, सीमाचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते। त्यांनी सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ती कोणती वेळ दाखवेल? प्रश्नचिन्ह। ऑप्शन आहेत ए 10:01, बी 10:02, सी 10:04 आणि डी 10:05। आता तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपण थोडा वेळ दिल्यानंतर तिथे व्हिडिओ पॉज करीत चला आणि प्रश्नाचं उत्तर स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करीत चला। सोबत तुम्ही वही पेन घेऊन बसा आणि त्याच्यामध्ये खाली तुम्ही प्रश्नांची उत्तरे सोडवत चला, म्हणजे तुम्हाला सरावही होईल आणि काही अडचणी असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारता सुद्धा येतील। पहा, सीमाचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते। त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते कोणती वेळ दाखवेल?
आता अशा प्रश्नामध्ये काय करायचं, आपल्याला किती सेकंदांनी पुढे जातं हे लक्षात घ्यायचं आहे, बरोबर. मग इथे 5 सेकंद आहे आणि किती वाजता लावले आणि पुढे आपल्याला किती वाजता विचारलंय, ह्या म्हणजे 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात. आपल्याला म्हटलंय एका तासाला 5 सेकंद पुढे जातं, तर मग आपण तसंच त्याला आखणी करून घेऊया. एका तासाला 5 सेकंद, तर आपल्याला जे दिलेला कालावधी आहे म्हणजे सकाळी 10 वाजता बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता म्हणजे 24 तासाचं अंतर आहे. तर मग एका तासाला 5 सेकंद पुढे जातं, तर 24 तासाला किती सेकंद पुढे जाईल हे कसं काढणार, तर तिरपा गुणाकार करून काढणार. मग 24 गुणिले 5 बरोबर 120 सेकंद. तर आपल्याला हे पण माहीत आहे की जे उत्तर दिलेले आहेत ते सेकंदामध्ये दिलेले आहेत का, 10 वाजून एवढे सेकंद नाही, तर ती दिलेली आहेत मिनिटामध्ये. तर त्यामुळे आपण 120 सेकंदाचं मिनिटामध्ये रूपांतर करूया. म्हणजेच 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट, तर 120 सेकंद म्हणजेच 2 मिनिट. तर आता आपल्याला हे तर कळालं की ते 2 मिनिट पुढे जाते. म्हणजेच 10 वाजतापासून ते दुसऱ्या दिवशीच्या 10 वाजल्यापर्यंत 10 वाजता तर योग्य वेळ असते, परंतु ते पुढे जात असल्यामुळे किती पुढे जाणार, मग 2 मिनिटे पुढे जाणार. म्हणून त्याच्यामध्ये दिसणारा वेळ किती राहणार, 10 वाजून 2 मिनिटे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला कसंही प्रश्न विचारला तरी सोडवता येतो आणि त्या पद्धतीने तुम्ही सरावही करू शकता. आता पुढचा प्रश्न पहा, समसंबंधावर आधारित प्रश्न आहे. सोमवार, जानेवारी तर शनिवार प्रश्नचिन्ह. ऑप्शन दिलेले आहे मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर. तर इथे तुम्हाला प्रश्न सोडवताना काय करायचं आहे, सोमवार जानेवारी म्हटलेलं आहे. पहा, आपण जानेवारीला सोमवार धरत आहोत, मग फेब्रुवारीला मंगळवार, मग पुढे काय मार्च, एप्रिल, मे आणि जून असं तुम्हाला धरत जायचं आहे, बरोबर. आता आपल्याला सोमवारपासून कुठपर्यंत जायचं, शनिवारपर्यंत. तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार म्हणजेच 6वा महिना येईल. तर 6वा महिना कोणता आहे शनिवारच्या म्हणजे ह्याच्यानुसार, तर तो येणार जून. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून, म्हणून याचं उत्तर येतं जून. विद्यार्थी मित्रांनो, यामधील सहसंबंध ॲक्युरेट ओळखणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्याला उत्तर हे सोडवायचे आहे. आता बघा, काही प्रश्न असे असतात की त्यामध्ये तुम्हाला म्हणजे जास्त काही करायची गरज नसते, आकडेवारी सुद्धा करायची गरज नसते. आपल्याला बऱ्याच वेळेस काही प्रश्न हे कॉमन सेन्सनं सुद्धा सुटू शकतात आणि महापरीक्षा पोर्टलवर सुद्धा तुम्हाला प्रश्न सोडवताना जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन करत बसायचं हे गरजेचं नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिलं की प्रत्येक गोष्ट प्रत्येक कॅल्क्युलेशन करीत बसतात. तर आपल्याला कॅल्क्युलेशन करून परफेक्शनिस्ट व्हायचंय हे तर खरीच गोष्ट आहे, परंतु जे परीक्षेमध्ये आहे, जे विद्यार्थी अधिक गुण संपादित करतात ते पूर्ण कॅल्क्युलेशन कधीच करत नाहीत. फक्त आपल्या पर्यायानुसार कॅल्क्युलेशन करून त्यामध्ये योग्य पद्धतीने लवकरात लवकर म्हणजे कमीत कमी वेळामध्ये प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करीत असतात आणि ते मॅक्झिमम ॲक्युरेट लावण्याचा सुद्धा प्रयत्न करीतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा, जेव्हा तुम्ही खूप जास्त कॅल्क्युलेशन करून गणितं सोडवता तेव्हा ते हमखास चुकण्याचं शक्यता असते. तर मग काही गणितं हे तुम्हाला कॉमन सेन्स टेस्ट टाईपमध्ये सोडवणं कधीही उपयोगी ठरतं आणि तुमचा परीक्षेतला बराचसा वेळही वाचत असतो. आता ती कशी सोडवणार म्हणताल तुम्ही, तर तुम्ही आपल्या या प्लेलिस्टला रेग्युलरली पाहत चला. यामध्ये आपण नवनवीन व्हिडिओसुद्धा ॲड करणार आहोत. तर जे प्रश्न तुम्ही कॉमन सेन्सने सुद्धा सहज सोडवू शकता, त्यासाठी कॅल्क्युलेशनची गरज नाही, तर तसे सुद्धा प्रश्न म्हणजे तुम्ही जे प्रश्न आहेत त्याला CS म्हणजे कॉमन सेन्सने कसे सोडवू शकाल ही सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगित राहणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज रेग्युलरली पाहत चला. आता आपण प्रश्नाकडे वळूया. पहा, उन्हामध्ये 5 साड्या वाळवण्यासाठी 30 मिनिटे वेळ लागतो, तर 10 साड्या वाळवण्यासाठी किती मिनिटे वेळ लागतो? बघा, ऑप्शन आहेत 20, 30, 60 की 80. अशा प्रश्नामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं की 5 साड्या वाढवण्यासाठी किती वेळ लागतो? 30 मिनिटे वेळ लागतो. तर 10 साड्या म्हणजे दुप्पट झाल्या, म्हणजे ते गुणोत्तर व प्रमाण टाईप सोडवतात. 5 30 तर 10 किती अशा स्वरूपात. मग त्या स्वरूपात जर सोडवलं तर त्याचं उत्तर वेगळं येईल आणि तो चुकीचं ठरेल. आता हे कॉमन सेन्सचा प्रश्न आहे,
तर असे प्रश्न कॉमन सेन्सने सोडवताना आपण जसं म्हटलो की 5 साड्या वाळवण्यासाठी 30 मिनिटे वेळ लागतो, तर 10 साड्या वाळवण्यासाठी सुद्धा तेवढाच वेळ लागेल. कारण आपण एक साडी वाळून दुसरी साडी टाकली, ती दुसरी वाळल्यानंतर तिसरी टाकली, अशा पद्धतीने जेव्हा टाकत जाऊ तर ते वेळ वाढत जात असतो. परंतु आपण एकाच वेळेस हे काम करीत असल्यामुळे 5 साड्या वाळवण्यासाठी 30 मिनिटे वेळ लागत असेल तर 10 साड्या वाळवण्यासाठी सुद्धा सेम म्हणजेच 30 मिनिटे वेळ लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या. जगातील सर्वात उंच पुतळा कोणता आहे? जगामधील सर्वात उंच पुतळा सांगायचा आहे. ऑप्शन ए आहे बुद्ध मंदिर, ऑप्शन बी आहे द मदरलँड, ऑप्शन सी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर जगामधील सर्वात उंच पुतळा हा स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी म्हणजेच ज्या जनरल नॉलेजची तुम्हाला तयारी करायची आहे, तर जनरल नॉलेजची तयारी करीत असताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या तोंडपाठ असणं गरजेचं आहे. कारण परीक्षेमध्ये आपल्याला तो जास्तीत जास्त वेळ वाचून गणित आणि बुद्धिमापनचे आलेले प्रश्न हे जास्तीत जास्त कव्हर करणं अत्यंत गरजेचं आहे. महापरीक्षा पोर्टलमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता यांवर अधिक भर असल्याचं प्रामुख्याने लक्षात येतं. त्यामुळे ते मध्ये तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी ते अत्यंत गरजेचं आहे. तर आता आपण जो प्रश्न पाहिला म्हणजे जगातील सर्वात उंच पुतळा कोणता आहे, तर तो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि त्याची जी हाईट आहे ती 182 मीटर ही आहे. त्यानंतर कामगारांसाठी सुरक्षा धोरण आणणारे डॅश डॅश हे भारतामधील पहिले राज्य होय. ऑप्शन आहे महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू की उत्तर प्रदेश. तर कामगारांसाठी सुरक्षा धोरण आणणारे महाराष्ट्र हे भारतामधील पहिले राज्य आहे ज्यांनी हे काम केलेलं आहे. त्यानंतर ब्रिक्स शिखर 2018 कोठे पार पडली? आपल्याला विचारलेला प्रश्न आहे ब्रिक्स शिखर परिषदा 2018 कुठे पार पडलेल्या असून फोर्टलेझा, जोहान्सबर्ग, झियामेन की उफा? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे जोहान्सबर्ग. आतापर्यंत झालेल्या ब्रिक्सच्या परिषदा आणि त्यांची माहिती ही लक्षात घेऊया. कारण विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेस तुम्हाला जोड्या लावा सारखे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात, अगदी तलाठी आणि सरळ सेवा भरतीमध्ये सुद्धा. त्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रश्नांची तयारी करणं गरजेचं आहे. तर आतापर्यंत झालेल्या परिषदा आणि त्यांची माहिती आपण पुढील प्रमाणे घेऊ शकतो, ज्यामध्ये 2014 फोर्टलेझा शिखर परिषद होय, 2015 उफा शिखर परिषद, 2016 गोवा शिखर परिषद, 2017 झियामेन शिखर परिषद आणि 2018 जोहान्सबर्ग शिखर परिषद. आता ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर जगातील पहिला क्रिकेटर कोण आहे ज्याने ICC म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल चे 3 महत्त्वाचे पुरस्कार एकाच वर्षात जिंकलेले आहेत? आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास किती चांगला चाललेला आहे हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजेच आता जगातील पहिला क्रिकेटर कोण आहे ज्याने ICC म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे 3 महत्त्वाचे पुरस्कार एकाच वर्षात जिंकले आहे? ऑप्शन ए आहे विराट कोहली, ऑप्शन बी आहे महेंद्रसिंग धोनी, ऑप्शन सी आहे राहुल द्रविड, ऑप्शन डी आहे यापैकी नाही. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 10 घेऊया. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ ITF याचे मुख्यालय कुठे आहे? तर याचे मुख्यालय आहे लंडन येथे. प्रश्न क्रमांक 11 घ्या. आता आपल्याला या म्हणजे जो आपल्याला दिलेला वर्डचा ग्रुप आहे त्याचं मीनिंग काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे, किंवा त्याच्याशी समरूप असलेला समानार्थी असलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे. अ मॅन ऑफ बॅड हॅबिट्स आपल्याला दिलेला आहे. अ मॅन ऑफ बॅड हॅबिट्स ऑप्शन ए मूडी, ऑप्शन बी सायनिकल, ऑप्शन सी इंट्रोव्हर्ट आणि ऑप्शन डी इसेंट्रिक. तर विद्यार्थी मित्रांनो, अ मॅन ऑफ बॅड हॅबिट्स यासाठी आपण इसेंट्रिक हा शब्द वापरीत असतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती करण्याकरिता रोजच्या रोज तुम्हाला व्होकॅब्युलरी रोज काही 5-7 व्होकॅब्युलरी पाठ करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपण आपल्या चॅनलवर रेग्युलरली किमान 5 ते 10 तरी व्होकॅब्युलरी अपलोड कराव्यात ज्या इंग्लिशच्या आहेत, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, जेणेकरून आपण ते अपलोड करण्याचा नक्की प्रयत्नही करूया तुमच्या कमेंट्सनुसार. पहा प्रश्न क्रमांक 12. चूज द बेस्ट ऑप्शन इन इट्स रिपोर्टेड फॉर्म. आपल्याला रिपोर्टेड फॉर्ममध्ये या जे दिलेलं सेंटेन्स आहे त्याचं उत्तर हे शोधायचं आहे. सेंटेन्स दिले आपल्याला, कॅन यू डू इट, आय आस्क्ड हिम.
तर यामध्ये आपल्याला चारही ऑप्शन नीट लक्ष द्यायचे आहेत। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आत्ताच मी म्हटलं की काही प्रश्न हे तुम्ही कॉमन सेन्स टाईपमध्ये सोडवू शकता, म्हणजेच अगदी इंग्रजी असो गणित असो कुठलेही असो, तुम्ही प्रश्न सोडवताना चारही पर्यायांचं नीट निरीक्षण करायचं आहे। पहा आता इथे दिलेले चारही पर्यायाचं नीट निरीक्षण करायचं आहे, तर त्याच्यामधले कॉमन घटक कोणते होत आहेत आणि आपल्या जे प्रश्न आहे त्याच्या उत्तराच्या अनुषंगाने योग्य पर्याय आपल्याला कसा सापडेल हे शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला ते अगदी कमी सेकंदामध्ये शोधून काढायचं आहे। अगदी सगळं प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवत बसायचं नाही आहे, ठीक आहे। तर पहा आय आस्क्ड हिम हे तिन्हीमध्ये आय आस्क्ड हिमच आहे। त्यानंतर आपल्याला इफ किंवा वेदर पैकी एक यूज करावं लागतं, कारण कॅन यू डू इट हे प्रश्नार्थक आहे। तर मग इफ आणि वेदरवाले कोणते, ए बी आणि डी हे ऑप्शन आहेत, मग सी ऑप्शन आपोआप कट होतं, बरोबर। आता आपल्याला ए बी आणि डी यापैकी योग्य कोणतं आहे हे शोधायचं आहे, ठीक आहे। तर इफ किंवा वेदर दोन्हीपैकी कोणतंही चालतं, परंतु जे कॅन आहे त्याचं आपल्याला रिपोर्टेड फॉर्म करताना कॅनचं काय होत असतं, कुड होत असतं, ठीक आहे। तर कॅनचं कुड होत असतं आणि जे वाक्य आहे म्हणजे कॅन यू डू इट याच्या ऐवजी त्याला यू कॅन डू इट असं केलं जातं आणि यू साठी आपण जे आय आस्क्ड हिम म्हणजे त्या व्यक्तीला आपण विचारलेला आहे म्हणून मग हिम म्हटलेलं आहे म्हणून इथे यूच्या ऐवजी जेव्हा आपण रिपोर्टेड फॉर्म पाहत असतो तेव्हा तिथे आपण ही हे वापरत असतो, तिथे आपण इट हे वापरू शकत नाही। त्यामुळे एकतर आपलं पहिलं सी अगोदरच कट आहे आणि डी सुद्धा कट झालेला आहे। तर ठीक आहे, आपण इफ नंतर ही घेतलेला आहे किंवा वेदर नंतर ही आपण घेऊ शकतो। त्यानंतर कॅन ऐवजी काय येतं, कुड येतं, परंतु बी मध्ये कॅन आहे म्हणून याचं उत्तर येतं ऑप्शन ए। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उत्तर सोडवायचे आहेत। आता मी हे समजून सांगितलंय म्हणून मला वेळ लागला, परंतु डायरेक्टली जेव्हा मी विचार करेल तर तुम्ही डायरेक्टली अशा पद्धतीने अप्रोच करू शकता आणि जास्तही तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही आहे। खूप डिटेलमध्ये इंग्रजी ग्रामरच्याच मध्ये पूर्ण वेळ घालवण्याची गरज नाही आहे। तुम्ही कुठलाही प्रश्न सोडवताना जास्तीत जास्त विचार करायचा की कसा आपण हा लवकरात लवकर सोडू शकू, अशी अप्रोच ठेवलात तर तुम्ही कितीही प्रश्न सोडू शकाल एकतर आणि कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकाल, कारण आपल्याला वेळेचं नियोजन करणं हे अत्यंत गरजेचं आहेच विद्यार्थी मित्रांनो। पहा चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स टू फिल इन द ब्लँक फॉर द गिवन सेंटेन्स। आता इथे दिलेला सेंटेन्स काय आहे ते पाहायचं आहे आणि योग्य टेन्स फॉर्म आपल्याला फिल करायचा आहे जिथे डॅश डॅश आपल्याला दिलेला आहे तिथे। आता इथे दिले ॲट फर्स्ट रोजी डिडंट लाईक हर जॉब बट शी डॅश टू एन्जॉय इट। आता इथे ऑप्शन दिलेत आपल्याला बिगिन्स, बिगॅन, हॅज बीन बिगिनिंग, इज बिगिनिंग असे। तर विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा डिडंट अशी वाक्याची रचना असते, पहा ॲट फर्स्ट रोजी डिडंट लाईक हर जॉब, त्यानंतर जे वाक्य येतं त्या वाक्यांमध्ये इज बिगिनिंग म्हणजे इज प्लस व्हर्ब प्लस ING अशी रचना असते किंवा वॉज प्लस व्हर्ब प्लस ING अशी रचना असू शकते। तर इथे दिलेलं जे आहे म्हणजे ॲट फर्स्ट रोजी डिडंट लाईक हर जॉब बट शी डॅश डॅश टू एन्जॉय इट नाऊ। आता बिगिन्स तर आपोआपच कटलं इथं बिगॅन, पण त्यानंतर हॅज बीन बिगिनिंग पण येणार नाही, राहिला कोणता फक्त इज बिगिनिंग, व्हर्ब प्लस ING अशा स्वरूपात येणार आहे। तर मग यामुळे आपल्याला याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक डी। पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न तुम्ही वाचून घ्या, तुम्हालाही सोडवण्याकरिता मदत होईल, व्हिडिओ पॉज करू शकता। पहा चूज द करेक्ट फॉर्म ऑफ एक्सप्रेशन टू कंप्लीट द सेंटेन्स people who live in small villages are bound to see a good dash dash of each other। आता इथे आपल्याला जे दिलेलं आहे यामध्ये करेक्ट फॉर्म ऑफ एक्सप्रेशन भरायचं आहे, जिथे डॅश डॅश दिलेलं आहे अगदी तिथे। तर यासाठी आपण ऑप्शन पाहू शकतो आणि त्याचा आधार सुद्धा घेऊ शकतो। पहा ऑप्शन आहेत सम, क्वांटिटी, डील आणि अमाउंट। पहा आता आपल्याला ऑफ इच अदर अशाच्या अगोदर कोणतं येऊ शकतं पाहायचं आहे। तर मग अशा वेळेस आपण काय करायचं, एक एक जे वर्ड आहे ते टाकून बघायचे त्याच्यामध्ये आणि ते योग्य वाटतात का इंग्लिश कन्स्ट्रक्शननुसार ते पाहायचं। म्हणजेच पीपल हू लाईव्ह इन स्मॉल विलेज आर बाउंड टू सी अ गुड सम ऑफ इच अदर, अ गुड क्वांटिटी ऑफ इच अदर, अ गुड डील ऑफ इच अदर का अ गुड अमाउंट ऑफ इच अदर। तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जेव्हा पीपल हू लिव्ह इन स्मॉल विलेज
टू सी अ गुड डील ऑफ इच अदर असं टाकल्यानंतर ते वाक्याचा अर्थ पूर्ण योग्य पद्धतीने करतं, म्हणून याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर चूज द वर्ड दॅट इज अपोजिट इन मीनिंग अँड द वर्ड गिवन, म्हणजे आपल्याला इथे वर्ड दिलेला आहे इनेप्ट, या वर्डचा आपल्याला अपोजिट वर्ड काय आहे हे सांगायचं आहे. प्रश्न वाचताना सुद्धा परीक्षेत तुम्हाला काळजीपूर्वक प्रश्न हे वाचायचे आहेत, कारण विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही चूज द वर्ड दॅट अपोजिट इन मीनिंग असं म्हटलेलं आहे तिथे अपोजिट मीनिंगचं वर्ड शोधला तरच तुम्हाला त्याचं उत्तर योग्य पद्धतीने सांगता येतं. आणि जर तुम्ही सिमिलर मीनिंगचं वर्ड सांगितला तर पहा आपण प्रश्न क्रमांक 16 सोडूया. आपल्याला दिलेला आहे खालील वाक्यातील शब्दयोग्य अव्यय शोधा. उन्हाच्या वेळी त्या झाडाखाली माणसे उभी राहतात. विद्यार्थी मित्रांनो हा काय प्रश्न एवढा अवघड नाहीये. ऑप्शन दिलेत उन्हाच्या वेळी त्या माणसे आणि झाडाखाली. आता तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. याचं उत्तर आहे झाडाखाली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 आपण सोडूया. पहा संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेले शब्द म्हणजे काय. तर संस्कृत भाषेतून मराठीमध्ये आलेले आणि आहे त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दाला आपण तत्सम शब्द असे म्हणत असतो, आणि ज्या शब्दामध्ये बदल होतो त्याला आपण तद्भव शब्द असे म्हणतो. त्यानंतर काही शब्द देशी आणि काही शब्द परकीय शब्द अशा स्वरूपाचे शब्द सुद्धा असतात, आणि ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, आणि म्हणून याचं उत्तर येईल ऑप्शन ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 आपण सोडूया. स्वल्प या शब्दाचा विग्रह ओळखा असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर या शब्दांचा विग्रह ओळखण्याकरिता आपल्याला दिलेले पर्याय हे व्यवस्थित पाहायचे आहेत, आणि त्यापैकी योग्य पर्यायाचं उत्तर हे आपल्याला टिक करायचं आहे. मग स्वल्प या शब्दाचा विग्रह करायचा असेल तर तो होतो सु अधिक अल्प म्हणजेच स्वल्प, म्हणून याचं उत्तर येतं ऑप्शन ए म्हणजेच 1. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न सोडूया. प्रश्न क्रमांक 19. नीता सुंदर गाणी गाते या वाक्यातील प्रयोग कोणता आहे. पहा या वाक्यातील आपल्याला प्रयोग विचारलेला आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा दिलेले असतील तेव्हा आपल्याला क्रियापद पाहायचं आहे. ठीक आहे, करता पाहायचा आहे. करता असेल तर करता पाहू शकता, करता नसेल तर अकर्मक वगैरे तर ते पण वेगळे प्रकारचे असू शकतात. इथे आपल्याला करता दिलेला आहे म्हणजे नीता, आणि नीतानुसार जे क्रियापद आहे ते बदलत आहे. म्हणजेच जर इथे राम असेल तर राम सुंदर गाणे गातो असं आलं असतं, परंतु इथे नीता ही स्त्रीलिंगी आहे आणि त्याच्यानुसार क्रियापद असल्यामुळे याला आपण कर्तरी प्रयोग असे म्हणतो. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर येईल प्रश्न या 19व्याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 2. त्यानंतर शेवटचा प्रश्न पहा. खालील वाक्यांचा क्रम योग्य लावा. पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला जे हे दिलेत ऑप्शन दिलेत ते व्यवस्थित पाहायचे आणि त्याचे उत्तर आपल्याला सोडवता येतं का ते व्हिडिओ पॉज करून सोडवायचा. आता पहा अशा प्रश्नांची उत्तरे सोडवताना आपल्याला एक अर्थपूर्ण असे वाक्यांचं रचना करायची असते. तर अर्थपूर्ण वाक्याची रचना करताना जो सुरुवातीचं वाक्य आहे ते योग्य पद्धतीने निवडणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही पर्यायी जे पर्यायामध्ये दिलेले आहेत त्यानुसार विचार करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही जेव्हा पर्यायी पद्धतीने असे प्रश्न तुम्ही सोडवताल तेव्हा तुमचा वेळही वाचेल एक तर, आणि दुसरा जास्तीत जास्त उत्तर योग्य येण्याचा म्हणजे हे होऊ शकतो, जास्तीत जास्त चान्सेस असतात. त्यामुळे पहा आता ए बी आणि सी आणि डी या सगळ्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 हा पहिला दिलेला आहे. याचा अर्थ काय होतो की पहिला हेच पहिला राहणार ऑप्शन. तर पहा माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत. त्यानंतर येणारा जो दुसरा राहील पहा नुसतीच बघता आली पाहिजेत असे नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असे हे वाक्याचं रचना योग्य पद्धतीने होते. म्हणून याचं उत्तर येईल 1 2 4 3. आता तुम्ही इथे पण पाहू शकता पर्याय कट पद्धतीनुसार जर विचार केला तर 1 2 असलेले जे ऑप्शन आहेत म्हणजे 1 आणि 2 1 2 असं तर ए आणि बी मध्ये आहेत. त्यानंतर तिसरं जर वाक्य आहे तर याचा विचार करता आला पाहिजे. जर हे जर अगोदर घेतलं 3च्या याचा म्हणजे तर ती पूर्ण कशी होतील हे चौथं जे वाक्य आहे ते आपण अगोदर घेतलं तर ते योग्य ठरेल. पण जर आपण तिसरं वाक्य अगोदर घेतलं म्हणजे 1 2 3 4 अशाच क्रमाने घेतलं तर त्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून याचं उत्तर येईल ऑप्शन ए.
तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे। आपलं टार्गेट राहील आपण मॅक्झिमम प्रश्न आपल्या चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त तुमची मदत असणं गरजेचं आहे, म्हणजेच तुम्ही ते प्रश्न पाहणे आणि त्या प्रश्नांची उत्तरे स्वतः सोडवणं आणि अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ही माहिती शेअर करणं आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली किंवा यामध्ये आपण अजून काय ॲडव्हान्स करायला पाहिजे किंवा अजून काय बदल करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतात त्या प्रतिक्रिया सुद्धा नोट